बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव बघा असेल कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव बघा असेल कडगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कडगुण हे विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आशिया खंडामधली बघा मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? बघा आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा मेकॉंग ही नदी विद्यार्थी मित्रांनो मलेशिया या देशामधून ती वाहत नाही। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील UNDP संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत मूळ पुढीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेले? बघा जन गण मन हे बघा भारताचं राष्ट्रगीत आहे, पुढीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जन गण मन बघा भारताचं राष्ट्रगीत हे बंगाली या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते। प्रश्न क्रमांक 6 पहा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तकात बघा द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील द गाईड हे पुस्तक बघा RK नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अयोध्या हे शहर शरई नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, ईडन गार्डन हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? ईडन गार्डन बघा हे क्रिकेटचं स्टेडियम आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील ईडन गार्डन बघा हे स्टेडियम कोलकाता या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लिओ टॉल्स्टॉय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा, मिठाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? मिठाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक मिठाचे उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 12 पहा, दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दाचीगम बघा हे राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामधलं सर्वाधिक बघा या ठिकाणी उंच शिखर म्हणजे कळसुबाई हे शिखर अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला बघा कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असं कलम बघा कलम 141 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? चिप्सच्या पॉकेटमध्ये कोणता वायू भरलेला असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर चिप्सच्या पॉकेटमध्ये या ठिकाणी नायट्रोजन हा या ठिकाणी वायू हा भरलेला असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या? बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 23 एप्रिल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणते? बघा संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा शेंडगाव हे संत गाडगे महाराजांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं पहिलं जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एक या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? कोराडी, खापरखेडा, एकलहरे, कोयना यापैकी या ठिकाणी आपल्याला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आपल्याला ओळखायचा आहे. बघा कोयना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. बाकी सर्व हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. बघा प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक या ठिकाणी असे म्हटले जाते? बघा कापूस या पिकाला या ठिकाणी नगदी पीक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 पहा, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. कोयना ही नदी बघा कृष्णा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा, खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते? बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी नागपूर या शहराला बघा या ठिकाणी ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर अजिंठा लेणी या वाघोर नदीच्या काठी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा हा पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे तो सादर करतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण आणि पद्मश्री. बघा या ठिकाणी काय होते? पद्मभूषण या ठिकाणी बघा भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक बघा, मॉरिशस या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती? मॉरिशस या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा पोर्ट लुईस हे मॉरिशस या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला लाल रंगाचा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? बघा लाल रंगाचा ग्रह बघा मंगळ विद्यार्थी मित्रांनो लाल रंगाचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फेब्रुवारी दिवशी जागतिक कर्करोग दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा, मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला प्रश्न आहे. बघा पांढऱ्या रक्तपेशी बघा शरीरामध्ये बघा रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी ही नदी खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहते? बघा गोदावरी ही नदी खालीलपैकी किती जिल्ह्यामधून वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. गोदावरी नदी बघा 8 जिल्ह्यामधून महाराष्ट्रामधून वाहते. प्रश्न क्रमांक 40 बघा, खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहे? बघा खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत? बघा खांदेरी आणि उंदेरी ही बेटे आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परभणी व नांदेड जिल्ह्यामधील जाणाऱ्या डोंगर रांगांना पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगा म्हणतात? बघा परभणी व नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगांना निर्मळचे डोंगर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? दर केसा टेकड्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक, प्रवरा आणि सिंदफणा, दुधना या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवरा, सिंदफणा, दुधना या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. बघा पानिपतची बघा दुसरी लढाई
पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती पानिपतची दुसरी लढाई? सन 1556 मध्ये या ठिकाणी पानिपतची दुसरी लढाई ही झाली होती. बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी या ठिकाणी घनता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण गोवा या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. बघा गोल घुमट विजापूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गोल घुमट विजापूर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गोल घुमट विजापूर हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 50 पहा मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे? बघा मॅन ऑफ पीस हे लाल बहादूर शास्त्री यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. क्रमांक 52 पहा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी? बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा हैदराबाद हे शहर बघा मुशी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 53 पहा अमोनिया हा वायू हवेच्या पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? अमोनिया हा वायू हवेच्या पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? बघा अमोनिया हा वायू बघा हवेच्या हेबर पद्धतीने या ठिकाणी गोळा करतात. प्रश्न क्रमांक बघा पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात? पानझडी वृक्षाची वने बघा विदर्भामध्ये या ठिकाणी पानझडी वृक्षाची वने प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या? कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिक या जिल्ह्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुनखडीच्या खाणी सर्वाधिक? बघा महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक चुनखडीच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची? बघा शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची? शिलाँग बघा शिलाँग विद्यार्थी मित्रांनो मेघालय या राज्याची राजधानी आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पुस्तकाचे गाव म्हणजे भिल्लार हे पुढीलपैकी कोणत्या? महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पुस्तकाचे गाव हे भिल्लार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सातारा जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी वाक्यप्रचार पहा हाताचा मळ असणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय हाताचा मळ असणे बघा हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 6 पहा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा नंदी बैल बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा स्वतःची बुद्धी न चालवता ते खरे म्हणणारा म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा नाल अनारसा शिके काही हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा नाल अनारसा शिके काही बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा वैशिष्ट्य या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 10 पहा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत या 4 पर्यायापैकी बघा सार्वनामिक विशेषण खालीलपैकी कोणतं राहील? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कोण मनुष्य या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेल्या ठिकाणी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 11 पहा मी चित्रपट पाहिला होता वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहिला होता वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा ग्रंथालय या ठिकाणी बघा शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा ग्रंथालय हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? ग्रंथालय बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाचा या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणती विभक्ती? देवाचा या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाचा, चा, ची, चे. बघा चाचीचे हे प्रत्यय बघा षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अवयभाव समास या शब्दामधला तो समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोपाळ घरी आला नाही वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य? गोपाळ घरी आला नाही वाक्य आहे. कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा आकर्मक कर्तरी या प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला हा शब्द कोणत्या प्रकारचं? बघा भाजीपाला हा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा पुल्लिंग या प्रकारचं लिंग आहे. क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा मुलींचा बघा खालीलपैकी काय असतो? बघा मुलींचा बघा घोळका या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अगोदर नंतर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे? बघा अगोदर नंतर हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी नाम असलेला भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा गरिबी या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील. बघा अधोरेखित शब्दाचे या ठिकाणी वचन आपल्याला ओळखायचं आहे. मोहनने ग्रंथ वाचले या ठिकाणी अधोरेखित शब्दाचे या ठिकाणी आपल्याला वचन या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा अनेक वचन या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं वचन राहील. प्रश्न क्रमांक 4 त्याला थंडी वाजते या वाक्यामधला कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. बघा त्याला थंडी वाजते या वाक्यामधला कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. बघा थंडी या ठिकाणी या वाक्यामधला कर्ता राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल हे वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा जर अभ्यास केला तर पास व्हाल हे वाक्य बघा जर तरच आहे, म्हणजे बघा संकेतबोधक या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अशुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अशुद्ध म्हणजे बघा शुद्ध नसलेले शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. शुद्धीपत्र या ठिकाणी अशुद्ध या ठिकाणी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शीघ्रकोपी म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा शीघ्रकोपी म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा अतिशय लवकर रागवणारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा, आकाशामध्ये वावरणारे खालीलपैकी काय असा? आकाशामध्ये वावरणारे खालीलपैकी काय असतात? तर त्यांना नभचर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10 पहा, कुंजर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणत्या? कुंजर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा कुंजर म्हणजे हत्ती या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपुलकी या शब्दाचा या ठिकाणी आपला नामाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा आपुलकी या ठिकाणी शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या नामाचा प्रकार आहे? आपुलकी. भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा, बहुविग्रही समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला बहुविग्रही शब्द या ठिकाणी आपल्याला समास असलेला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा लक्ष्मीकांत या ठिकाणी बहुविग्रही समास असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक 13 पहा, मी जेवण केले असेल वाक्य आहे. कोणत्या काळाचं वाक्य आहे? पहा मी जेवण केले असेल. बघा भविष्यकाळामध्ये गेलेला आहे म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 पहा, उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? बघा उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भावनांचा या ठिकाणी निर्देश करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल व शब्दाच्या रूपामध्ये खालीलपैकी कशामुळे बदल होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. वचनामुळे या ठिकाणी शब्दाच्या या ठिकाणी रूपामध्ये बदल होतो.